नमस्कार. आज आपण पाली नगरपंचायत क्षेत्रातील काही समस्यांवर चर्चा करणार आहोत. पालीतील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, परंतु अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचे दिसून येत आहे. पालीतील मुख्य समस्या म्हणजे पाणी पुरवठा. नागरिकांनी वारंवार तक्रारी दिल्या आहेत, परंतु अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचलले गेलेले नाही. आजही दूषित पाणी प्यावे लागत आहे. याशिवाय पालीतील अरुंद रस्ते आणि अवैध वाहनांची पार्किंग यामुळे शाळेत जाणारे विद्यार्थी आणि वयोवृद्ध पादचारी यांना जीव मुठीत घेऊन मार्ग काढावा लागत आहे. पाली शहरातील एकेरी वाहतूक बाबत कोणतेही आराखडा नसल्याने सतत वाहतूक कोंडी होत आहे. यावर कोणतीही उपाययोजना झालेली नाही. पालीच्या सुरक्षतेसाठी बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे बहुतेक ठिकाणी बंद आहेत. वेळेवर देखभाल न झाल्याने सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. पालीतील नागरिकांनी वारंवार तक्रारी दिल्या आहेत, परंतु अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचलले गेलेले नाही. नागरिकांच्या तक्रारींना फक्त आश्वासनांची मळमपट्टी लावली जात आहे. या सर्व समस्यांची गंभीरपणे दखल घेऊन पाली नगरपंचायत आणि मुख्य अधिकारी यावर उपाययोजना करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पालीतील नागरिकांना या समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी त्वरित उपाययोजना होणे आवश्यक आहे. धन्यवाद. पालीतील समस्यांवर आपले मत कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.